युवा वर्ग तसेच आदरणीय वडील मंडळी, आई बहिणी आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज आपण एका इलेक्शन फेज मधून जात आहे। इलेक्शन फेज मधून जात असताना आपल्याला असंख्य असे नेते याच धर्तीवरती याच ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा घेऊन तुम्हाला जे काही आश्वासनं देत आहेत त्याची तुम्हाला सगळ्यांनाच जाणीव आहे। येत्या काही वर्षांपासून इथे अशा असंख्य सभा झाल्या असतील आणि प्रत्येक सभेमध्ये तुम्हाला काही ना काही आश्वासन भेटण्यात आले असेल आणि त्या आश्वासनाच्या मागे जे काही आश्वासन तुम्हाला देण्यात आले त्याच्यामध्ये किती आश्वासनं पूर्ण झाले हे तुम्ही सर्व जाणता। तुम्ही तेवढे हुशार आहात। प्रत्येक जण येतो आपले आपले इथे मानसिकता प्रकट करतो, प्रत्येक वेळी काही ना काही तुम्हाला सांगून जातो, तुम्ही शांतपणे ऐकून घेता। आपल्या क्षेत्रामध्ये भरपूर काही गतिशील गोष्टी होणार आणि मागल्या 30 ते 35 वर्षांपासून अशा कोणत्या गतिशील गोष्टी आपल्या भागामध्ये घडल्या हे तुम्ही स्वतः जाणता। आपल्या क्षेत्रामध्ये आपली तहसील एवढ्या मोठ्या खनिज उत्पन्नाने भरून असलेली तहसील आज एक मागासवर्गीय तहसील म्हणून ओळखल्या जाते। याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कुठे नाही। आज आपल्याकडे कोळसा, व्हाईट गोल्ड, रेती, मॅग्नेट, डोलोमाइट, मरूम, महाराष्ट्रातले सेकंड नंबरचे औष्णिक विद्युत केंद्र जिथे 1600 मेगावॅट किलो मेगावॅट विद्युत रोज तयार होते, अशी भरभरून असलेले तहसील आज आपण मागासवर्गीय तहसील म्हणून ओळखला जातो। खूप मोठी शोकांतिका आपल्या नशिबाने आलेली आहे। आपल्या क्षेत्रामध्ये आपण बघतो की आपल्या इथे शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्राची पूर्णपणे वाट लागलेली। आपल्या इथल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहे, नगर परिषदेच्या शाळा आहे, त्याचे हाल तुम्ही सर्व जाणता। सगळ्यांनाच माहिती आहे नगर परिषदेच्या शाळा आज ज्या परिस्थितीमध्ये आहे, आज जे तिथले क्लासरूम्स आहेत, तिथले वॉशरूम्स आहेत, स्वतः स्टाफ सुद्धा तो रिकमेंड करत नाही, तिथे जात नाही। अशा परिस्थितीमध्ये आपली शिक्षण संस्था असताना आपल्या इथले कोणतेही नेते या क्षेत्राला हात लावण्याचं, त्याला दुरुस्त करण्याचं कोणतंही काम आपल्या हाती घेत नाही। आरोग्य क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या इथे एक शासकीय दवाखाना सुद्धा बनू शकला नाही। शासकीय दवाखाना गेल्या 35 वर्षांपासून आपण वंचित राहिलेलो आहोत। एक छोटंसं काहीही झालं तर आज आपल्याला प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागत आहे, तिथे 30 ते 35 हजार रुपये मिनिमम खर्च आपल्याला मोजावा लागत आहे। आज जर आपल्याला नागपूरला आपल्या पेशंटला न्यायचं राहिलं तर कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये आपण तिथे पेड करायसाठी आपल्याला काउंटरवरती विचारपूस केली जाते। आजकाल शेतकरी वर्ग एवढा मोठा पैसा आपली शेती विकून गहाण ठेवून या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो, पण आज आपल्या इथे जर शासकीय दवाखाना असता तर आज आपण आपल्या लोकांना तेवढी मदत करू शकलो असतो। मागल्या 2019 मध्ये आपल्याला आश्वासन देण्यात आले होते की शासकीय दवाखाना इथे बांधण्यात येईल, 100 बेडे शासकीय दवाखाना बनेल, परंतु तो बनला नाही। आणि आज आपला जो दवाखाना आहे, जो ट्रेनिंग सेंटर आहे, आज ते खूप वाईट परिस्थितीमध्ये इथे पडलेले आहे। इथे कितीही जे जुने लोक आहेत त्यांना आताही माहित असेल की मागल्या 30 ते 35 वर्षामध्ये आपल्या दवाखान्यामध्ये डिलिव्हरीज, छोटे छोटे ऑपरेशन, छोटे छोटे कॅम्प लागायचे, परंतु आजच्या दिवसामध्ये ते सगळे बंद करण्यात आलेले आहे। आपल्या इथे क्रीडा क्षेत्राची वाट लागलेली आहे। एक साधं छोटंसं स्टेडियम सुद्धा नाही, आपल्या मुलांसाठी एक स्टेडियम नाही, आपल्या मुलांना खेळायसाठी एक स्टेडियम नाही। मागल्या 35 वर्षांपासून आपण या क्षेत्रामध्ये आहोत। आज आपले पोलीसला
पोलीस भरतीसाठी जे काही युवक प्रॅक्टिस करत आहे त्यांना रनिंग ट्रॅक सुद्धा आपल्या इथे नाही, म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे. पोलीस भरतीसाठी मुलं सकाळी उठून हायवेने प्रॅक्टिस करत असतात, रनिंग प्रॅक्टिस करत असतात. आज तिथे त्यांना ज्या दिवशी प्रॅक्टिस करत असतात कधी कधी इजा पण पोहोचतात, पण ज्या दिवशी त्यांचं प्रॅक्टिकल सेशन असते त्यावेळेस ते फेल होतात आणि त्यांची पूर्ण मेहनत वाया जाते. असे कितीतरी पोलीस भरतीचे विद्यार्थी मुलं मला भेटतात, मला व्यथा सांगतात. पण आज आपल्या इकडे जर पोलीस ट्रॅक सुद्धा नाही, आपल्या इथल्या मुलांची आपण तेवढी मदत सुद्धा करत नाही. कोणत्याही क्रीडा क्षेत्राला एखादं मोठं टुर्नामेंट सुद्धा नाही. आपल्या इथलं जे टॅलेंट आहे आपण जे ते लोकांसमोर आणू शकत नाही, तर मग कसला काय विकास आपल्या क्षेत्राचा. आज जर रोजगाराचा विचार केला, आपल्या इथे MIDC सेक्टर एवढ्या दिवसांपासून आहे, बोटावर मोजण्याला फक्त 2 ते 3 कंपन्या आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आज आपल्या MIDCला का बरं कंपन्या आल्या नाहीत? MIDC सेक्टरला आतापर्यंत आधुनिक MIDC का बरं बनली नाही? आपल्या इथले लोक प्रत्येकाच्या घरी एक ग्रॅज्युएट मुलगा बसलेला आहे. त्या ग्रॅज्युएट मुलाला जॉबची गरज आहे. आपण आपला मुलगा मुंबई, पुणे, बेंगलोर, कलकत्ता इथे पाठवून आलेलो आहोत. तिची सॅलरी आज जे काही पॅकेज मिळत आहे त्या सिटीच्या हिशोबाने आज तुम्हाला ते सॅलरी भलेही मोठी वाटत असेल, पण त्या सिटीच्या हिशोबाने ती कमी आहे. तिथला खर्च जास्त आहे. पॅकेजमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात, परंतु बाहेर आपला जेव्हा मुलगा जातो, ज्याला एकच मुलगा आहे किंवा एकच मुलगी आहे, त्या पाल्यांना विचारा त्यांची परिस्थिती काय असते जेव्हा तो बाहेर जातो आणि बाहेर पडून या सगळ्या चॅलेंजेसला फेस करतो. आज जर तेच मल्टीनॅशनल कंपनीज नाही, मल्टीनॅशनल पण काही लोकल कंपन्या जरी आपण आपल्या इथे उभा केल्या असत्या चांगल्यावाल्या, तर आज आपल्या इकडे रोजगार वाढला असता.